कि विघ्नहर्ता ट्रॉफी में आपने सहयोग किया, हमें सपोर्ट किया, इसलिए आपका आभार व्यक्त हो। मैन ऑफ द मैच 6 गेंदों में 12 मिस्टर रोहन कमांड द प्लीज स्टेज एंड द मैन ऑफ द मैच अवार्ड। हम रोहन को विनती करते हैं माई इलन बोकर मिला के कि आइए मंच के ऊपर और मैन ऑफ द मैच का अवार्ड लीजिए। तो चलिए नेक्स्ट मैच कुंडेगांव बनाम बैरीदेव अश्विनी के बीच। तो सन्मान्य आमचे दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जातो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड रोहन याला। वेल रोहन, कुंडेगाव वर्सेस बैरीदेव अश्विनी अशी मॅच असेल आपल्या भेटीसाठी। आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण ऐकू आमचे मराठीचा सुमधुर आवाज, आमचे परम मित्र नितेशजी भोईर मॅन फ्रॉम नवी मुंबई यांचा सुमधुर आवाज। दोन्ही संघाला खूप सारे शुभेच्छा। सामना 3 षटकांचा दोन्ही आपण लक्षात ठेवा। टॉस जीतकर कुंडेगांव टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया और बैरीदेव अश्विनी टीम को पहले बल्लेबाजी करने का न्योता दिया है। मुकाबला 3 ओवर का है। सुनिए जुबानी मराठी की, भोईर जी की और कहानी बनेगी क्रिकेट की। धन्यवाद। थँक्यू अमित सर। आणि जाऊया आपण नवीन मॅच कडे। आणि ही नवीन मॅच रंगत असताना दोन टीम्स मध्ये जरूर पुढच्या फेरीमधील ही रंगत आपल्याला पाहायला मिळते। दोन टीम्स जिथे खर तर मागच्या एका मॅच मध्ये कुंडेगाव या टीमने अफलातून विजय संपादित केलाय आणि वशिनी बैरीदेव वशिनी हा एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आज या दोन संघांमध्ये 3 षटकांचा हा निर्धारित 18 चेंडूंचा हा सामना पर इनिंग आपल्याला पाहायला मिळेल। बॉल रिलीज करत असताना आपण बघितलं तर हाईट फॅक्टर फार महत्त्वाचं असणार आहे आणि नक्कीच गोलंदाजी मात्र नक्कीच ॲक्युरेट, नियंत्रणबद्ध अशी शिस्तबद्ध आणि एक नामवंत गोलंदाज अर्जुन ज्याने मागच्या मॅच मध्ये 2 षटकं हाताळली होती आणि इकॉनॉमिकल बॉलिंग ज्यांनी केली होती। यावेळेला हा ट्रॅक क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि अगदीच ऑस्ट्रेलियन स्टाईल रिकी पॉन्टिंग
डेमन मार्टिन, अँड्रू सायमन्स आणि अनेक असे स्टीव्ह वॉ, मार्क वॉ असतील असे अनेक खेळाडू आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे झेल टिपताना पाहिलेत ऑस्ट्रेलिया संघाकडनं. आणि म्हणूनच आज पुण्याच्या मात्र त्याच टीमला, त्या खेळाडूंना मात्र प्रतिबिंबित हा झेल टिपला गेला. चेंडूवरची नजर शेवटपर्यंत ठेवली, रोखली, बसले आणि तदनंतर हातांची ओंजली बरोबर टायमिंग घेतलं आणि तिथेच आपल्याला पाहायला मिळालं की फलंदाज क्रमांक पहिला जो बाद झालाय तो प्रतीक, ज्याच्या बॅट मधनं आपण पाहिलं की काही धाव मात्र अंकित झाली नाहीये. आणि जिथे आपण पाहतोय की शून्याचा चष्मा परिधान करून फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक पहिला अर्जुन याला मात्र पहिलं यश आपल्याला पाहायला मिळालंय. अर्जुन पुन्हा एकदा मी म्हणेन चांगली सुरुवात करून देतोय आपल्या टीमसाठी. यावेळेला ऑन साइड ऑफ साइडला मात्र ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू हवेमध्ये रिस्क घेतलीये, दुसरी धाव कंप्लीट झालीये, थ्रो चांगली होणार परंतु बॉल लँड झाल्यानंतर विकेट किपरच्या डोक्याच्या वरनं बॅकअप मिळणार, धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 3 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळणार. बॅटिंग करणारी टीम अशा अर्थातच आपण पाहतोय टॉस जिंकला आणि खर तर कुंडेगाव या टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते वशिनी या टीमला. बहिरीदेव वशिनी या संघाचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर द विकेट हा बॉल अर्जुन. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटर मार्गमध्ये नाहीये संपर्क, इथे शॉट सिलेक्शन करत असताना मात्र टायमिंग मात्र जमलं नाहीये. बॅटचं फेस मुवमेंट ओपन करता आलं नाही, जिथे आपण पाहतोय अगदीच चपलाईनं विकेट किपरनं बिहाइंड द विकेट मात्र काम केलं, बॉलला ग्रिप केलं. 5 चेंडू मी म्हणेन आतापर्यंत झालेत आणि धावसंख्या खर्च केली आहे ते फक्त 3. शॉर्ट कव्हर्स मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक होते, एकच जमिना 6 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या फक्त 4 आणि इकॉनॉमिकल ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ती अर्जुन नामक या गोलंदाजाची. कुंडेगाव या टीमने टॉस जिंकून जो फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय त्याला सार्थ ठरवत असताना अर्जुन 6 चेंडू आणि धावा खर्च केला फक्त 4. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेले आणि फिल्डिंगचं सेटअप आपल्याला 3 ऑन साइडला आणि 2 ऑफ साइडला पाहायला मिळतात. 3 ऑन दी ऑन साइड, 2 ऑन दी ऑफ साइड फॉर बॅटर. पहिला बॉल हाफ व्हॉली, फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते तरी सुद्धा अगदीच अनऑर्थोडॉक्स इम्प्रोवाइज केले या फटक्याला. धाव मिळते 1. एकूण धावसंख्या झाली 5. धावांना ऍक्सेलरेट करावं लागेल, तुम्हाला गिअर शिफ्ट करावं लागेल. आता खर तर साइड लाईन बसून थोडस मिड लाईन मध्ये तुम्हाला यावं लागेल किंवा फर्स्ट लेन मध्ये तुम्हाला यावं लागेल. यावेळेला अवे फ्रॉम द रीच पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे आणि पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलला एकूण धावसंख्येमध्ये भर होतीये आणि धावसंख्या पाहायला मिळतीये ती पोहोचली अवांतर 1 आणि संघाची एकूण धावसंख्या 6 फॉर 1. प्रतीक बाद झालेत. पुष्कर आणि जीवित आपल्याला पाहायला मिळतील 2 फलंदाज. हा फटका स्लॉक करायचा होता. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर सेज तिकडे नॉट आउट म्हणाले परंतु इकडे रन आउट साठी मात्र अपील केली आहे, रेफर केलाय तो टेक्निकल टीम कडे. PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या या स्क्रीनवर जो प्रलंबित डिसिजन आहे तो आपण लगेचच डिक्लेअर करणार आहोत. फिल्डिंग टीम तुम्ही एकत्र जमू नका, लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. आपण काही क्षणामध्ये हा निर्णय देतोय आणि अंपायर्स म्हणतायत की असणार आहे तो शॉट ऑफ अ क्रीज अँड OUT आउट.
मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपात पुष्कर बाद झालेत. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 मिस्टर रेवन. प्रेम आणि बॉलिंग युनिट टीम कुंडेगाव अजून एक यश मिळते. हा ही बॉल पंचांकडून अपील केली आहे. विकेट किपर अगदी चपलाईनं मात्र नक्कीच बॉलला ग्रीप करतायत. विकेट किपरचं फार चांगलं लक्ष या संपूर्ण मॅचवर आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट हा खेळ जर का सांगायचं झालं तर कधी कधी फलंदाजांचं आक्रमण म्हणजे क्रिकेट, कधी कधी गोलंदाजांचं मी म्हणेन प्रत्युत्तर म्हणजे क्रिकेट, विकेट किपरचं अचूक यष्टीरक्षण म्हणजे क्रिकेट, फिल्डिंगचं एक वेगळं स्टँडर्ड म्हणजे क्रिकेट, कॅप्टनचं नेतृत्व कौशल्य म्हणजे क्रिकेट, गोलंदाजांची ॲक्युरसी, भेदकता, अचूकता म्हणजे क्रिकेट आणि गोलंदाज दाखवतोय त्याच्याकडे असलेलं गुणकौशल्य सादर करत असताना इन स्विंग 6 बॉल सरळ यष्टा भेदल्या जातात. पहा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून कशा यष्टा उद्ध्वस्त केल्या. डीजे क्लीन बोल्ड केलं आणि फलंदाज बाद झाले. तर रेवन 3 फलंदाज मात्र नक्कीच मी म्हणेन लवकर बाद झालेत आणि पडझड झाली आहे. इथे हा बॉल पुन्हा एकदा टायमिंग चुकलोय. बॅट आणि बॉल मध्ये नाहीये तितका संपर्क, पॉवर जनरेट करता आली नाहीये कारण फटका फिरवत असताना लॉंग हँडलचा वापर जो आपण नेहमी पाहिलाय किरण पोलार्डच्या माध्यमातून अगदी तसाच हा फटका सजवायचा होता आणि बॅटनं मात्र नक्कीच ग्राउंडला स्पर्श केला. प्रेमची अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, प्रेमची भेदकता आपल्याला पाहायला मिळाली, प्रेमची अचूकता, भेदकता आणि आज त्याची कंट्रोल बॉलिंग मात्र बॉलिंग करणाऱ्या युनिटला मात्र मी म्हणेन समरूप कुंडेगाव या टीमचा हा दर्जेदार गोलंदाज या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स देतोय. कुठेही फलंदाजांना डोकं वर करू दिलं नाहीये. गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. ते प्रेम या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4 अशी माहिती आम्हाला गीतेश पाटील गुणलेखक देत असताना 2 षटकांचा खेळ झाला. बॅटिंग करणारं युनिट आपल्याला पाहायला मिळते ते टीम अर्थातच वशिनी धावसंख्या झाली ती 2 बाद 3 बाद 8. डीजे षटक क्रमांक 3 मध्ये अंतिमचं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो नटराज पुणच्या. आता या 6 चेंडूमध्ये स्लॉग हिटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडवर आहे तो जीवित आणि त्याच्या समवेत आलाय तो उदय जो नॉन स्ट्रायकर एंड कडे. हा मिनी हेलिकॉप्टर हलक्या हातानं फक्त बॅकफूटवरनं डिफेन्सिव्ह पवित्र्यानं बॉलला हाताळलाय. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आणि अगदीच या एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या पोहोचली ती दशकात दुहेरी अंकित 10 for the loss of 3 wickets up to 2. This is third over in progress आणि बॉलिंग ट्रॅकवर नटराज आपल्याला पाहायला मिळतोय. नटराज 10 ते 12 पावलांचा त्याचा एक जबरदस्त रनअप आणि अप्रतिम अट्रॅक्टिव्ह बॉलिंग ऍक्शन. हाय एम ऍक्शन हा बॉल परफेक्ट पिन पॉइंट ॲक्युरसी बॉलिंग ट्रॅकवर नटराज आणि इथे मागच्या बाजूनं मात्र विकेट्स उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज जीवित ला मात्र परतावून लावलंय. व्हेरी गुड बॉलिंग. ठीक आहे.
ही समय सूचकता डीजे मास्टरची आपल्याला पाहायला मिळते. जिथे दांडी गुल झाली तिथेच गाणं सादर केलं. चेंज इन्व्हाइट्स प्रोग्रेस आणि चेंज ओपन्स द डोर्स ऑफ अपॉर्च्युनिटीज. बदल जो आपण म्हणतो ना की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झाला, गोलंदाजानं व्हेरिएशन केलं, तिथेही बदल झाला आणि बदल करत असताना मागच्या एका चेंडूवर त्यानं विकेट संपादित केली. इथे धावा मिळतील 2 आणि धावसंख्येला पोहोचवलंय 12 या आकड्यावर. 12 आकडा जेव्हा आपण स्क्रीनवर पाहतो तेव्हा नेहमी एक चेहरा क्रिकेटच्या पडलावर आपल्या समोर येतो, तो म्हणजे युवराज सिंग. संघर्षाचं हे दुसरं नाव म्हणजे युवराज सिंग. आपल्याला पायाला क्रॅम्प आली की आपण लगेच रिप्लेस खेळाडू आणि थोडीशी इंजुरी झाली की आपण लगेचच माघार घेतो, बॅकफुटवर येतो. कॅन्सर असताना मात्र कसा खेळ साकारला असेल. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा त्याचा तो विक्रम आणि स्टोब्रॉड हा गोलंदाज आणि अगदीच तोच 12 आकडा आपल्याला मगाशी स्क्रीनवर पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये आपण ऍड करूया अजूनही 2 संख्या पाहायला मिळते. ती 14 षटक क्रमांक 3 अंतिमच 18 चेंडूंचा पर इनिंग हा खेळ. चेंडू झाले 4 आणि अंतिमचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या कुठपर्यंत पोहोचेल ते आपण जरूर पाहणार आहोत. 6 किंवा 4 जर का धावसंख्या आली तर मध्ये मॅच मध्ये मजा येईल. एक फायटिंग टोटल आली पाहिजे. हा बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक जितक्या चपळाईनं आले तितक्याच चपळाईनं दोन्ही फलंदाजांनी मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या. आतिश आणि उदय दे बोथ ऑफ देम आर व्हेरी क्विक विथ द फीट. मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, ॲडम गिलक्रिस्ट, रिकी पॉन्टिंग, तदनंतर विराट कोहली आणि जर का नाव घ्यायचं झालं तर आपण जरूर सूर्यकुमार यादवचं नाव घेऊया. चपल अंतिमचा बॉल टार्गेट सेट करणार का. किती धावा मिळतील. 1 तर कंप्लीट झाली. डायरेक्ट हिट अँड शाबास इज द अप्रिसिएशन फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या मॅचचे हिरो आणि धावसंख्या 1 न वाढले ती पोहोचेल 17 वर. हार्दिक तिकडे होते क्षेत्ररक्षक आणि हार्दिकला मगाशी आपण फलंदाजी करताना पाहायला मिळाला. आता हार्दिक क्षेत्ररक्षणामध्ये थोडस मात्र नक्कीच एम केला आणि कॉन्ट्रीब्युशन दिलं. 1च धाव मिळाली. धावसंख्या झाली 17 आणि आता धावा काढाव्या लागतील त्या 18 चेंडू आणि 18 धावा.
बाय आणि जर एक्स्ट्रा धाव काढली तर ते विन. मॅचला सुरुवात होती आणि पहिली धाव आपल्याला पाहायला मिळेल. इथे ही मॅचच्या स्वरूपात एक धाव अंकित झाली आणि जो स्पर्धेचा नियम आहे की आपला पोल पहिला 10चा होता, 5 टीम्स पुढे आल्या आणि लीडिंग रन स्कोर जे आपण पाहिले की बापदेव हा संघ 65 धावा उभारल्या होत्या, तो पुढे गेला आणि त्याला मात्र आपण बाय दिली किंवा बाय मिळाली. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावा किती झाल्या कंप्लीट? 2 तर कंप्लीट झाल्या आणि चपलाईनं तिसरी धाव कंप्लीट झाली. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5. आता या खर तर आजच्या या 2 मागच्या टीम्सचा जर का आपण उल्लेख केला 2 मॅचेस मध्ये, मागच्या मॅच मध्ये आपण 17 धावांचा उच्चांक पाहिला होता आणि धावा चेस करत असताना 18 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि प्रतिस्पर्धी संघानं फक्त बुकरविडा या टीमनं 18 धावा उभारल्या होत्या. म्हणजे 18 धावांचं टार्गेट म्हणजे 18 धावांचं मॅक्झिमम रन स्कोर आहे. इथे काय घडतंय? अपील होईल का? हो, परंतु पंच सांगतायत की आपण टेक्निकल टीम कडे हा रेफर करूया आणि पुन्हा एकदा आपण जो लीडिंग रन स्कोररचा जो नियम आहे तो पुन्हा एकदा आपण सांगूया. मागच्या मॅच मध्ये 18 धावांचा उच्चांक होता, बरोबर? म्हणजे आता धावा जर का चेस होत असतील तर 18 पेक्षा तुम्हाला जास्त काढावं लागतील तरच तुम्हाला बाय मिळणार. आणि जर का तुम्ही 18 काढल्या तर मात्र मागची मॅच जी जिंकली त्यांना मात्र आपण क्वालिफाय करणार आहोत आणि नॉट आउट असणार आहे. नॉट आउट असेल. स्पर्धेचा नियम लीडिंग रन स्कोरर टीमला आपण बाय देतोय. अराउंड द विकेट हा बॉल स्टेप आउट झाले होते. प्रीमेडिएटेड स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्यूट केलंय. डीप कव्हर्स क्लिअर केले. येतोय बॅट्समन मिलिंदच्या बॅटमधनं समय सूचक चौकार. टीजे सहा चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 11. अजूनही काढायच्या त्या ऑफिशियली मॅच विन साठी, निर्णायक विजयासाठी तुम्हाला हव्यात त्या धावा 7 आणि जर का 7 पेक्षा जास्त काढल्या तर मात्र तुम्ही क्वालिफाय होणार सेमीसाठी. अर्थातच तुम्हाला मिळणार बाय आणि नेक्स्ट मॅच मध्ये माही 11 बोकडविरा आणि त्यांच्या विरोधात असणारे ती बापदेव. आणि या 2 टीम्स मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती अर्थातच क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा तो सामना असेल. आणि या मॅच मध्ये जरूर बॅटिंग करणारी टीम ही मात्र धावा जास्तीच्या काढण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे 18+ जाण्याचा प्रयत्न करतील. आणि या धावा जर का रोखल्या तर मात्र प्रतिस्पर्धी संघ फिल्डिंग करणारी टीम वशेनी या टीमला मात्र जर का विजय मिळाला तर मात्र नक्कीच मागचा जो विजय मिळालाय तो संघ मात्र क्वालिफाय होईल. म्हणजे वशेनी वर्सेस आपण पाहणार आहोत बापदेव असा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल उपांत्य फेरीचा. चला आपण पुन्हा एकदा
धावफलकावर दृष्टिक्षेप टाकूया आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12. षटक क्रमांक सुरू येते दुसरं. डील स्कूप करायचं होतं, इम्प्रोवाइज करायचं होतं, धाडस दाखवायचं होतं, फेअरलेस अप्रोच हा बॉल खेळून काढायचा होता तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजन मध्ये. जितेशनं मात्र नक्कीच मी म्हणेन हुशारी दाखवली आहे आणि जितेशनं हा बॉल डॉट काढलाय. डॉट बॉल न सांगता होतीये या मागच्या चेंडूची. उर्द विकेट यावेळेला उलटा फिरवलाय, फक्त फिरवला नाहीये, फॉलिंग स्विच केलाय आणि बॉल फरार झालाय. धावा मिळतील किती तर तब्बल 6 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12+6 म्हणजेच 18. विजयी झालाय तो अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय तो कुंडेगाव हा संघ, परंतु क्वालिफाय झालाय तो बाय मिळालीये ती मागच्या मॅच मध्ये विजेता झालेला संघ. अर्थातच आपण पाहतोय माही 11 बोकडविरा आणि नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते बापदेव बोकडविरा आणि त्यांच्या विरोधात टीम कुंडेगाव. क्रिकेट हा खेळ आहे ना, हा डोक्याचा वापर आपण कसा करतोय त्याचाही खेळ आहे आणि मॅचचा हिरो ठरतोय तो मिलिंद. मिलिंद प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. चला कॅप्टन या